नावामुळे झालंय. तो सीट टाकायचा प्रयत्न केला या करंबळे संघाने. गांगोळाबद्दल करंबळे संघ संगमेश्वर एक नावाजलेला संघ आहे हा. अनेक स्पर्धा खेळलाय, अनेक स्पर्धामध्ये त्यांनी नावं कमावलेली आहेत. 1 लाख 2 लाख असे अनेक बक्षिसे त्यांनी आपल्या नावाला घेतलेली आहेत. अनेक किताबांचा मान काढला असा हा करंबळे संघ आपली काय भांडण करताना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आज मुंबईवरून विनायक एकनाथ पांचा यांच्याकडून दिव्य बुद्रुक छोटूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मुंबईवरून आज त्यांनी त्या छोटूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. सर्व खेळाडू या ठिकाणी छोटू हजर असेल तर त्यांनी 500 रुपयाचं आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. खाऊ खा तू पोटभर खातो 2-4 दिवस. मी पाठवून द्या त्यांना. मुंबईवरून विनायक निघतात. 100% विठ्ठलाची प्रतिमा उभी करतात विठ्ठल विठ्ठल म्हणून. तर तुम्हाला बघायला मिळेल हा एक आकर्षक नजराणा म्हणा या संघाचा. प्रत्येक संघाने आपापल्या परीने अतिशय मोलाची कामगिरी केली, चांगली कामगिरी केली. आणि आता बघायचं आहे हा करंबळे संघ गांगोळाबद्दल करंबळे संघ काय करतोय ते. आजपर्यंत असं प्रेक्षक बघितलं नव्हतं. मी कोणास कळवीत नाही, हाय तर खरा बोलतोय. कारण कुजबूज सुद्धा नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही खरोखरच अजून मन लावून बघताव आहे. नाहीतर आंब्याच्या विषयी सुरू आंबो आहे की ना अशी विषय सुरू झाले असते. म्हणजे समजायचं आमचा खेळ खाल्ला आज. पण खरोखरच पुण्याची जागा ही खरोखर अर्थाने. कारण एवढी शांतता तुम्ही सगळं बघताव आहे आणि कळत आहे. सुरुवात झाली आहे, अजून खेळ सुरुवात झाली नाही. देवीला मान देत आहेत, मानवंदना देत आहेत. हा संघ अतिशय सुरेश पद्धतीने मानवंदना देतोय बघा. एका माणसाने एका माणसाला खांद्यावर घेतलंय, त्या खांद्यावर घेतल्याच्या पायात एका माणसाला घेतलंय आणि ते गरुड झालाय. आणि गरुडासाठी पंख फडफडवत त्याने देवाला मानवंदना दिले आणि खेळ सुरू होतोय. वाद्य हळूहळू कसा फिरफळ लागला का सुरुवात झाली. आता सुरुवात झाली. सलामी द्यायला सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य असेल
जास्त बोलला का तेव्हा त्याला ताकद मिळते. एक आगळं वेगळं पुन्हा एकदा स्टेप संपवले. पुन्हा स्टेप चालवणार, नवीन स्टेप चालवणार 100%. काहीतरी आगळं वेगळं वाद्य वाजणार. हा, मी सांगितलं होतं हे वाद्य फेमस वाद्य, कोकणकरांचं वाद्य. हाती घेऊन पुष्पांच्या माळा, हाती घेऊन पुष्पांच्या माळा, ओवाळी दे गाण्याला, ओवाळी दे गाण्याला. पार्वती बोले गणा, बोले गणा, उदावल्या चांदण्या. पार्वती बोले गणा, बोले गणा, उदावल्या चांदण्या. हाती घेऊन पंचारती, हाती घेऊन पंचारती, ओवाळी दे गणाला, ओवाळी दे गणाला, बोले गणा, उदावल्या चांदण्या. अतिशय सुंदर मिशन फडकायचे हा स्पर्धक आणि त्याच्याबरोबर डान्स सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. वाजवण्याचे ढोल बघा, ढोल बघा, आकर्षक वाजतंय ढोल. गेल्या वर्षी त्याची नाचवली या स्पर्धकाने, माझा लक्ष नव्हता. अचूक असं नाचवले खेळावरती. पेल्यावरती नाचवून झाली आहे, परावरती नाचवून झाली काय, म्हणजे 30 टक्के करून टाकले या एवढ्या वेळात. हा हा, दोन्ही खेळाडू एका आक्रमक झाले आता. दोघांनी पायाची डोकं घेऊन दाखवलं ना. एक आक्रमक स्टेप आणि जोरदार स्टेप आहे, शाब्दिक स्टेप आहे. घरामध्ये रंग देते ना ढोलवाल्यांची. पुन्हा एकदा गवळणाचं सादरीकरण होतं या दोन्ही कलाकारांकडून. अतिशय सुरेख असं सादरीकरण चाललं आतापर्यंत. हा फुगडीप्रमाणे, फुगडीप्रमाणे. अशा अनेक प्रकारे खेळामध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वाद्य बदलणार, 100 दिवस बदलणार आहे बघा. कारण वाद्याची खासियत आहे या कलाकारांची, या संघाची. आणि वाद्यानुसार नृत्य कसं असतं, पुन्हा एकदा रिक्स आहे बघा. कुठेही हात न लावता, जोखीम आहे, जोखीम आहे. जर घसरला की पडला आणि तो संघ बाद झाला. पण अनुभव आहे, सराव आहे, त्याच्यामुळे 100% यशस्वी होणार. कारण बरेच वर्ष संघ खेळतोय हा. वाद्य 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 बघा कसं बदललं गेलंय. ज्ञानोबा माऊली, तुकाराम असे एक वाद्य वेगळे प्रकार असतात आणि त्याच्यावरती गाणी गायली जातात. ढोलांचं वाद्य बघा कसं बदललं जाते मध्ये मध्ये. सनई सूट सुद्धा आवाज चांगला आहे.
पुन्हा एकदा हा खेळाडू पाठी हातावरील डोक्याला राहिलाय. त्याच्या पाठीवर एक माणूस पाहिलाय. बघायचंय काय होतंय ते. हे सुद्धा जोखीम आहे. त्याच्या पाठीवर उभा राहिलाय. पालखी घेते डोक्यावर आणि पूर्ण फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे. विठू बोला हे त्याच्या नामासोबत चालू आहे. त्याच्यामुळे हे वातावरण खूप चांगलं राहत आहे. आता पुन्हा एकदा स्टेप बद्दल बघायला लोकांची आता आकर्षण होणार. हे आगळं वेगळं वाद्य आणि वाद्यानुसार त्यांचं नृत्य चालू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नामस्मरण चालू आहे बघा. काही नामस्मरणामुळे ताकद वाढते ही गोष्ट निश्चित आहे. त्याच्यामुळे नामस्मरण होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाद्याने पकड घेतली. आता वाद्य थोडं स्थिर झालंय आणि या वाद्य स्थिर झाल्यानंतर आठवड्यात चौघाणी पालखी पकड घेतले. त्याचा एक निघून जाईल आणि यांच्यामध्ये रिंगण मारेल. तर बघायचं सेम निघतोय त्याचं. हा बघा हा बाजूला झालाय आणि तिघांच्या डोक्यावर ही पालखी राहिली आहे. आता सुंदर मध्ये जाऊन जाते. पुन्हा एकदा गोल फिरण्याचा प्रयत्न आहे चौघांचा. पुन्हा खांद्यावर पालखी घेते. थोडं सूट ठेवले खांद्यावरती. बघायचं आहे त्यांना काय आपल्या कलेने सांगितलं करायचा प्रयत्न करतोय. याप्रमाणे गांबोळ बदक संघ बघायचं आहे. तो पंचायला किती भावतोय, रसिकपेक्षाने किती भावतोय, या आयोजकाने किती भावतोय हे पाहायचं आहे. आता मात्र या मुलाने घेतली पालखी डोक्यावर. हा खाली बसणार. हा पालखी घेऊन खाली बसणार 100%. कारण मी अनेक वेळा बघितलंय. कारण खाली बसायचंय आणि पालखी पुन्हा खेळवायची आहे. नामस्मरण चालू आहे. हरी बोलला हरी बोलला हरी बोलला. बघा कृष्णाचं नामस्मरण चालू आहे आणि हे बघा तो पूर्ण बसलाय. मांडी घालून बसलाय. कारण हा एक स्टँड आहे. हा प्रोग्राम प्रयत्न करतो कायम स्वरूपी. आता बघा काय होतंय ते. हे आपली स्वतःची केली पाहिजे. आपली वेळ संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. लास्ट 5 मिनिट्स टू गो. लास्ट 5 मिनिट्स. निशाण चांगला लागतो.
आणि हरीचा उच्चार हे गरजेचं आहे, कामाची गरज आहे. त्याच्यामुळे हरीचा उच्चार यांचा तोंडातनं ओळखत आहे. लास्ट 2 मिनिट्स, शेवटची 2 मिनिटे. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. काय ते काय होतं ते. अतिशय सुरेख अशी कामगिरी होते. आशा वादक, काय ढोल वादक एक आकर्षक बनवायला गेले असं वाटतं. निशाने छान, शेवटपर्यंत संयमी नाटक. कुठेही गडबड गोंधळ नाही. हे दोन्ही खेळाडू एकमेकांचा हात धरून बाकीला मिळवणार. वेळ संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट, लास्ट 1 मिनिट. शेवटचं 1 मिनिट आहे. आता काय जल्लोष करतात ते पाहायचं आहे. हा संघ काय ते जल्लोष करेल अशी आशा आहे, पाहायचं आहे. शेवटचं 1 मिनिट आहे. सर्व खेळाडू पालखीजवळ आले. पालखीला वरती उचललंय. काम देवाला, धन देवाला. पालखी ही खेळाडू दिसतायत. हा खरोखर दाखवण्याचा खरोखर संघ. हे बघ, वेगळा वेगळा आविष्कार या संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. हे बघा, जल्लोष जल्लोष. अतिशय सुरेख